मुंबईमध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे. पावसाळ्यात मुंबईमधील सर्वात मोठा धोका उत्पन्न होतो तो या डोंगराळ भागातील वस्त्यांना. आज आपण मोहीममध्ये उभे आहोत आंबेडकर नगर असलफा या ठिकाणी. या ठिकाणावरून आपण काही आणखीन वस्त्यांकडे जाणार आहोत. आपण पाहू शकतो की आंबेडकर नगरची ही जी वस्ती आहे अशीच पुढे क्रांतीनगर, शांतीनगर, आझादनगर ह्या वस्त्या वसलेल्या आहेत. डोंगराळ भागात आहेत. खाली जो पट्टा आहे त्या ठिकाणी आता झोपडपट्ट्या निर्माण होत आहेत. पावसाळा सुरू झाला की या विभागातून मोठ्या प्रमाणात ही दरड कोसळण्याची शक्यता असते. पालिका प्रशासनाने नोटीस देण्याचं काम केलेलं आहे, परंतु अजूनही या ज्या खालच्या वस्त्या असेल इतर वस्त्या खाली झालेल्या नाहीत. परंतु दरवेळी पालिका नोटीस देते आणि निघून जाते, परंतु या ज्या वस्त्या आहेत त्यांच्याबाबत शासनाला प्रशासनाला कोणत्याही अजूनपर्यंत ठोस उपाय करता आलेला नाही. येथील काही रहिवाशांशी चर्चा करूया, लोकप्रतिनिधींशी चर्चा करूया. आजच्या मोहीममध्ये जाऊया असलपा टेकडीवरील या सर्व विभागात. मुंबईमधील डोंगराळ विभागातील एक मोठा भाग म्हणजे असलफा टेकडी. आंबेडकर नगर, साने गुरुजी नगर, मुकुंद आंबेडकर नगर, लालबत्ती ही सगळी वस्ती ह्या असलफा टेकडीवर वसलेली आणि ह्या टेकडीखाली वसले ते आझाद नगर आणि चिराग नगर. काही वर्षांपूर्वी पावसाळ्यात आझाद नगरवर या टेकडीचा मोठा भाग कोसळला आणि शेकडो लोकांचा त्याखाली दबून दुर्दैवी अंत झाला. परंतु आजही इथली परिस्थिती जैसे थे अशीच आहे. आम्ही तर 20 वर्षापासून राहतो. भीती तर वाटती. लहान लहान मुलं पण आहेत आमचे, पण आता काय करणार. ह्या लोकांनी काहीच नाही केलेलं. हे लोक हमेशा येतात, बोलतात, कट्टा बांधून देणार, जाळी लावून देणार, मुलांसाठी सुविधा करून देणार तुमच्यासाठी, पण कोण काय करत नाही. पावसाळ्यात काय भीती असते? इथं फक्त हे घरं उडायची आणि पडायचीच भीती वाटते. या टेकडीखाली जीव मुठीत घेऊन जगता आहेत आझाद नगरमधील रहिवाशी. मोडक्या तोडक्या झोपड्या बांधून आजही या कपारीत अनेक रहिवाशी राहतात. त्यांच्या बाबत अजूनही काहीच निर्णय होत नाही. आंबेडकर नगर आणि असलपाच्या टेकडीवर राहणाऱ्या लोकांची मतं तर आपण ऐकली, परंतु ही जी वस्ती आहे खाली निर्माण झालेली चिराग नगर, आझाद नगरचा हा जो पट्टा आहे त्या ठिकाणी लोक राहत आहेत. आता आपण त्यांच्याकडे जाऊया, त्यांना विचारूया की अशा प्रकारे या धोकादायक खदानीमध्ये ज्या ठिकाणावरूनही दरड कोसळण्याची शक्यता आहे का राहत आहेत, पालिकेने कोणत्या उपाययोजना केल्या आहेत का, की फक्त नोटीस देऊन यांना सोडलेलं आहे. या सर्व गोष्टींचा आढावा घेऊया, तिथल्या लोकांशी चर्चा करूया, तिथल्या नागरिकांशी चर्चा करूया. जाऊया या चिराग नगर आणि आझाद नगरमधील या रहिवाशांकडे. असलपा आंबेडकर नगर टेकडीच्या खाली राहणारी ही जी वस्ती आहे या वस्तीमध्ये आपण आहोत. अतिशय धोकादायकरित्या या ठिकाणी जी लोक राहत आहेत, जीव मुठीत घेऊन राहत आहेत, या सर्व लोकांशी चर्चा करूया. इथे काही जे रहिवासी आहेत त्यांच्याशी बोलूया. दादा, किती वर्ष या ठिकाणी राहत आहे? किती वर्ष झाली? मला झाली 5 वर्ष राहिली. भीती वाटत नाही अशा ठिकाणी राहत आहे? भीती वाटते होता, करणार काय, कुठे जागा तर भेटत राहिला. मी बायका पोरं घेऊन इथं राहतोय. म्हणजे 3 पोरं आहेत आणि बायको आई बी इथं राहतोय. आम्ही कसे आम्ही जर खाल्लं पाणी पण जमिनीत येतं तरी आम्ही ते गोळा करून कसं तरी आम्ही काम करतो त्याच्यामध्ये. ही जी दरड आहे तुमच्यावर ती कोसळण्याची भीती नाही वाटत? मागे इकडे एक दरड वाढते पण करणार काय, सांगणार जाणार कुठं. महापालिका खाली नोटीस देते की तुम्ही इकडून हटा पण जाणार कुठं. जागा द्यायला पाहिजे का नको. जागा देत नाही काय नाही, तुम्ही हटा, मी भरपाई तुम्हाला काय देणार नाही काय, अशी नोटीसमध्ये आम्हाला येते. तरी पण आम्ही काय राहतो तसं. पण झाला तो भरपूर लोक मेले होते, पण त्याच्यामध्ये आमच्या रसमची गोष्ट आहे. पण आम्हाला काय करू शकतो आम्ही. तुमचे लोकप्रतिनिधी आहेत, नगरसेवक आहेत, आमदार आहेत, काय करतायत? कोण काय करत नाही. मतदान करता? मतदान करतो आम्ही, दरवर्षी करता? दरवर्षी करतो. 6वं वर्ष चालू आहे. काय करणार भीती वाटून सण. माझा मुलगा आहे की कुठं जाणार की मी अकेली एकटी माझ्या मुलाला घेऊन सण मी इथं राहते की मी जाणार कुठं. मला आधारच नाही ना इथल्या भागात. मतदान करताय? का करते ना मतदान. वोटिंग कार्ड आहे तुमचं? आहे की वोटिंग कार्ड आहे की आधार कार्ड आहे, राशन कार्ड आहे की पेंट कार्ड आहे. काय मला नाही मदत केलेली अजून. जे आता भिंत वगैरे बांधून द्यावी, घर काहीतरी नीट बांधून द्यावा, अशी काय मदत सांगितली तुम्हाला? काय करणार? काय कोण बोललेलं अजून मला. पालिकेने या ठिकाणी या जागा धोकादायक असल्याचा बोर्ड लावला करा, पण ह्या बोर्डाचा आधार घेत देखील इथं झोपड्या उभ्या राहत आहेत. आझाद नगर असो किंवा चिराग नगर,
मतदारांचे पॉकेट बनवण्याच्या नादात इथं लोकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. असलफा टेकडीच्या खाली असलेले हे सोनिया नगर या ठिकाणी आपण उभे आहोत. काही स्थानिकांशी चर्चा करूया. अतिशय धोकादायक ठिकाणी लोक राहत आहेत, त्यांच्या काय समस्या आहेत, लोकप्रतिनिधी असो, प्रशासन असो, शासन असो, यांनी कोणत्या उपाययोजना केल्यात का त्यांना विचारूया. त्या किती वर्ष राहत आहे या ठिकाणी? 12 वर्ष झालेले. 12 वर्ष झाले. वोटिंग करता दरवर्षी? वोटिंग करतात, नेता येतात, नमस्कार करतात आणि निघून जाणार. नंतर काय पण नाही. आम्हाला पाणी पण नाही, लाईट पण नाही, काय पण सवय नाही. ही जी टेकडी आहे तिच्या खाली राहत आहे, कधी पडायची शक्यता असते, भीती नाही वाटत? भीती वाटते पण कुठे जाणार? आम्हाला काय नाही ना, घर नाही, काय नाही, काय सुविधा नाही आम्हाला. म्हणून तुमचे आमदार आहेत, जे नगरसेवक आहेत, त्यांनी काय उपाययोजना केल्या त्या टेकडीच्या संदर्भात? काय नाही, काय नाही. आम्ही बहुतेक वेळी जातात आणि निघून येतात. काय नाही करतात त्याला. दुसरे एक रहिवासी आहेत. ताई, पालिकेने नोटीस दिले तुम्हाला? नाही, आतापर्यंत काय पण नाही दिलं. नोटीस पण नाही, काय पण नाही. या पावसाळ्यात पालिका सांगते 4 महिने खाली करून जा. कुठे जाता? सांगताच नाही तर कुठे साहेब जाणार? कोणी आलं पण नाही आतापर्यंत नोटीस द्यायला, मग कुठे जाणार? तुमचे लोकप्रतिनिधी आहेत, नगरसेवक आहेत, कोणी येतं? कोणी पण नाही. आम्हाला कोण आहे म्हणून. येतच नाही तर कोणी कुणाला सांगायचं? जाऊन सांगितलं तरी जावा जावा जा, बाहेर जावा. इथला काय प्रश्न घेऊ नको या. गरीब लोकांची काय सुनवाई नाही. ह्या वस्त्या ज्या आहेत त्या ठिकाणावरून लोक मतदान करतात, या लोकप्रतिनिधींना निवडून देतात, परंतु ज्यावेळेस प्रश्न येथील सुरक्षिततेचा येतो त्यावेळेस हे लोकप्रतिनिधी मात्र यांना हाडतूडपणे बाहेर काढून टाकतात, असं इथल्या रहिवाशांचं म्हणणं आहे. आणखीन काही विभागात जाऊया, काही टेकड्यांवर जाऊया, त्या ठिकाणी काय परिस्थिती पाहूया. तत्पूर्वी मोहीममध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती.